आज दोन महत्त्वाच्या सुनावण्या आहेत। यामध्ये मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसींचा विरोध आहे आणि त्या दरम्यान उच्च न्यायालयात जीआर विरोधातल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे। तर तिथं महादेवी हत्तीणी संदर्भातही सुनावणी आज होईल। विशेष म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं ही सुनावणी होणार आहे, जी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतो आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, दोन महत्त्वाच्या सुनावण्या आहेत। एकीकडे मराठा आरक्षणाच्या जीआरला जो विरोध आहे त्या संदर्भात आज सुनावणी होईल, तर तिथं महादेवी हत्तीणी संदर्भातही आज सुनावणी होईल आणि विशेष म्हणजे संध्याकाळी 7 नंतर ऑनलाईन पद्धतीनं या सुनावणीला सुरुवात होईल। नक्कीच लाघवी, आपण जर बघितलं तर पहिले आपण मराठा आरक्षण आणि ओबीसी या संदर्भातल्या सुनावणीबद्दल पहिले चर्चा करूया। ही जी सुनावणी आहे ही आज होणार आहे आणि यामध्ये ओबीसी कडून याचिका जी दाखल केलेली आहे त्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत आणि मनोहर धोंडे आहेत। मनोहर धोंडे आणि ॲडव्होकेट ससाणे यांचा जो याचिका यांनी जी दाखल केलेली आहे त्यात एकच प्रश्न आहे की मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत, त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर जो काढण्यात आलेला आहे 2 सप्टेंबर रोजी, ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदान इथे आंदोलन करण्यासाठी आले होते, त्यावेळी हा जीआर सरकारने काढला होता आणि सहज प्रमाणपत्र उपलब्ध होतील अशा पद्धतीचा हा जीआर होता। त्यामुळे हा जीआरच चुकीचा असल्याचं जे म्हणणं आहे ते ओबीसी समाजाचं आहे आणि यामुळे आमच्या आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात याचिका दाखल झाल्या। यातल्या पहिली जी याचिका होती ती विनीत धोत्रेंची होती, ती काही तांत्रिक कारणामुळे फेटाळून लावलेली पाहायला मिळाली। त्यानंतर देखील एक याचिका जी आहे ती सुनावणीसाठी समोर आलेली पाहायला मिळाली, मात्र काही तांत्रिक अडचणी आहेत असं सांगून ही सुनावणी आम्ही ऐकू शकत नाही अशा पद्धतीचं जजमेंट जे आहे ते न्यायालयाने केलेलं होतं आणि आता ती सुनावणी दुसऱ्या खंडपीठासमोर पार पडणं अपेक्षित आहे। त्याची तारीख अजून कळलेली नाही। मात्र आपण आत्ता जर बघतोय आज तर मंगेश ससाणे आणि मनोहर धोंडे यांनीची जी सुनावणी आहे ती आज पार पाडणं अपेक्षित आहे। एकंदरीत जर बघितलं तर 12:30 वाजता ही सुनावणी होणार आहे आणि श्री चंद्रशेखर जे आपले चीफ जस्टिस आहेत त्यांच्याकडे ही सुनावणी पार पडेल। एकंदरीत जर बघितलं तर आज या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागेल, कारण पहिल्या दोन्ही सुनावण्या एक सुनावणी फेटाळले आणि एक सुनावणी जजनी ऐकली नाहीये, त्यामुळे आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे ओबीसींसाठी। त्यांना खरंच या सुनावणीतनं न्याय मिळतो का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे लाघवी। दुसरी जी सुनावणी आहे ती नांदिनी मठाची आहे। गेले अनेक दिवस या माधुरी हत्तीणीचा जो विषय आहे तो सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गाजताना पाहायला मिळतोय। ही जी माधुरी हत्तीण आहे हिला वंतारामध्ये ट्रीटमेंटसाठी नेण्यात आलंय, मात्र हिला परत आमच्याकडे आणा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती नांदिनी मठ वाले करतात आणि तिथेच तिच्यासाठी एक सेंटर उभं करा ज्यामध्ये ती उपचार घेऊ शकते, अशा पद्धतीचं सेंटर आजूबाजूला उभं करा अशी मागणी देखील त्यांनी केली। या संदर्भात देखील आज 7 वाजता पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे या दोन्ही सुनावणींकडे नजरा ज्या आहेत त्या सगळ्यांचाच लागून राहिलेल्या पाहायला मिळतात लाघवी। अगदी तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।